नमस्कार. आज आपण ब्राह्मणवाडा गावात आहे. तर ब्रिटिश कालीनाची ही इमारत आहे, गेस्ट हाऊस विश्रामगृह शासकीय. तर आज इथं आपल्याबरोबर डॉक्टर विश्वासराव आरोटे यांना की कळालं की हे गेस्ट हाऊस पेटलेले, ते तिकडून अकोल्यावरून तडक निघाले आणि ते इथे आलेले आहेत. आणि ते आपण पाहूया ते काय सांगतात या गेस्ट हाऊसबद्दल. साहेब, काय परिस्थिती इथं? खरं तर जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या अंतर्गत अकोले पंचायत समितीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचं या अंडरमध्ये हे विश्रामगृह येतं आहे. आणि खरं तर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील ब्राह्मणवाडा गावामध्ये त्या काळामध्ये 1860 साली ब्रिटिशांनी हे शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलं होतं. मात्र अकोले पंचायत समितीचं दुर्लक्ष, सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष, या ठिकाणी कोतुळ असेल, त्यानंतर ब्राह्मणवाडा असेल, इथं इमारती चांगल्या आहेत, वास्तूसुद्धा चांगल्या आहेत. मात्र आज दुपारी 2:30च्या दरम्यान पाठीमागील वणवा पेटला आणि या वणव्याची इतकी तीव्रता होती, काही क्षणामध्ये जी जुन्या काळातील आठवण आणि या भागातील ब्राह्मणवाडा गावची शान म्हणून ज्या विश्रामगृहाकडे पाहिलं जात होतं, त्या विश्रामगृहाची काही क्षणातच डोळ्यासमोर आगीने पेट घेतला आणि काही क्षणातच ती इमारत खाक झाली. मात्र या ठिकाणी या गावचे स्थानिक नागरिकांनी तातडीने अकोले नगर पंचायतला याबाबत माहिती दिली आणि आगीचा बंब दाखल होत झाला. त्या कर्मचाऱ्यांनी चांगले प्रयत्न केले, पण काही क्षणातच या परिसरामध्ये या वणव्याने एवढी आगेकूच केली होती. या भागामध्ये असणारं वन विभागाचं तर फार दुर्लक्षच आहे. या ठिकाणी खरं तर वन विभागाचं कार्यालय पाहिजे, त्या कर्मचाऱ्यांनी राहिलं पाहिजे. पण वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी आनंद पाटील यांनी या भागामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे. मात्र शनिवार रविवार असल्यानंतर आणि दैनंदिन देखील इकडे कोणी फिरकत नाही, असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. मी तर जिल्हा परिषद पंचायत समितीला सांगेल का त्यांनी वन विभागाकडे मागणी केली पाहिजे. वन विभागामध्ये ह्या इमारतीचं नुकसान झालं आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी राहत नाही, अशा कर्मचाऱ्यांना गडचिरोलीमध्ये का पाठवू नये, पगार शासनाचे घ्यायचे आणि दुसरीकडं फिरत राहायचं. या भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या वनराईचं रक्षण करायला त्यांची नेमणूक केली, पण त्यांची नेमणूक राहते बाजूला आणि जी मग इकडचं गोरगरीब शेतकऱ्यांचे घरं पेटतात, शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं. या वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा वसुली झाली पाहिजे, कारण याला पगार घेताना मग काम केलं पाहिजे. म्हणून मी आनंद पाटील वन परिक्षेत्र अधिकारी यांना मागं देखील सांगितलं होतं. मागं देखील या भागात वनवा पेटला होता, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, पण त्यांना अजूनही जाग का येत नाही. वन मंत्री गणेश नाईक यांनी देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही भरपाई वन विभागाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीने वसूल करून पुन्हा एकदा ही इमारत चांगल्या प्रकारे साकारली पाहिजे. आणि जिल्हा परिषदचे उपअभियंता सुंदरराव गुगेमी यांना आता फोन केला होता, त्यांना सांगितलं का तुम्हाला जर ती इमारत राखता येत नसेल तर ती ग्रामपंचायतकडे वर्ग करा, ग्रामपंचायत तरी निदान इथं कार्यालय तिथंच आणीन आणि काही दिवस का होईना या ठिकाणी झाडं होतील. आणि ब्राह्मणवाडा हे गाव 2-3 जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. या गावातील लोक नोकरी निमित्ताने मुंबई ठिकाणी वास्तव्यास आहे आणि या ठिकाणी एवढी मोठी जागा, इथे माणूस रिटायर झाल्यापासून इकडे कोणीच नाही. आज लाखो रुपयाचं नुकसान झाले. त्यामुळे अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमरजी माने यांना मी विनंती करेल, नाही तुमच्या ज्यांनी समजत तर ग्रामपंचायतकडे वर्ग करा. कोतूरचं रेस्ट हाऊस असन, ब्राह्मणवाड्याचं रेस्ट हाऊस असन, हे रेस्ट हाऊस ग्रामपंचायतचे वर्ग करा. ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे त्याची व्यवस्था करेल आणि या ठिकाणी चांगले उपक्रम होतील. मुलांना खेळण्यासाठी जागा होईल. गावातील काही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी गोरगरिबांचे लग्न देखील साधा मंडप टाकून चांगल्या प्रकारे होतील आणि ही वास्तू जिवंत राहील. कारण अशा वास्तू जिवंत ठेवणं हे काम खरं असलं तरी मग एखाद्या शाखा अभियंत्याने सुद्धा थोडी दुरुस्ती केली, वर्षातील पगारातील काही रक्कम जर एखाद्या शाखा अभियंत्याने या इमारतीसाठी खर्च केला असता तर काय वावगं ठरलं असतं. रस्ते या भागात करतात, मग रस्ते कुठे क्वालिटीचे, बांधकामं कुठं क्वालिटीचे. सगळा पैसा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे या भागातून मिळत असेल तर मग आमच्या वस्तू जतन करणं हे काम त्यांचं नाही का? मग काय ते अधिकारी काय पाकिस्तानचे आहे का? त्यांचं काम नाही का? इमारती जळून गेल्यात, अजूनही त्यांचा अधिकारी इथं फिरकला नाही. म्हणून या ज्या इमारती आहेत या तालुक्याच्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगामध्ये वसलेल्या आणि ह्या इमारतींचं जतन करणं हे तालुक्याचं काम असलं तरी अधिकाऱ्यांचं काम आहे. ते आमचे नोकर आहे, त्या नोकरांनी नोकरांसारखं काम केलं पाहिजे. त्यांनी मालक व्हायचं काही काम नाही. शनिवार रविवार सुट्टी सांगत आहे, इकडे इमारती जळून जात्या,
माणसं सुद्धा येत नाही. म्हणून हे ब्राह्मणवाड्याचं शासकीय विश्रामगृह ग्रामपंचायतच्या ताब्यात द्या. ग्रामपंचायत त्याची निगा राखण. ग्रामपंचायत चांगली वास्तू साकारण या ठिकाणी तुमच्या ज्याने होत नाही. तुम्ही म्हणता ना जसं अकोल्याचं तुमचं शासकीय विश्रामगृह ग्रामपंचायत काय दिलं ते आज ग्रामपंचायत काय असल्यामुळे चांगली सुविधा आहे, तसं कोतू आणि ब्राह्मणवाड्याची इमारत ही ग्रामपंचायत का द्या. आणि नुकसान जी झाली या विश्रामगृहाची ही वन विभागाकडून वसूल करा. नाही वन विभागाने दिली तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करा. कारण त्यांच्या नाकर्तेपणामुळे वन विभागाचे अधिकारी पेटून गेल्यानंतर सुद्धा काही आले नाहीत. अशा अधिकाऱ्यांच्या पगारातून बुक केली पाहिजे अशी मागणी मी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करणार आहे. कारण आम्ही पत्रकार लिखाणाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न उचलत असतो आणि आमच्या तालुक्याची एवढे मोठं नुकसान होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. या ठिकाणी ब्राह्मणवाड्यातील स्थानिक नागरिकांनी काही क्षणातच या ठिकाणी येऊन इमारतीची आग विझवली. अकोले नगरपंचायतीचा बंब आला यांनी देखील प्रयत्न केले. त्यामुळे त्या स्थानिक कार्यकर्त्यांचं देखील अभिनंदन. 2:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30पर्यंत आग विझवण्याचं काम चालू होतं. कारण अगस्ती कारखान्याचा बंब आला नाही, मात्र नगरपंचायतीचा बंब अतिशय तात्काळ ज्या बंबावर जे काम करताय ते कुणाचा मृत्यू जरी झाला तर त्या गाडीवर ते असतात असे यांनी देखील तात्काळ या ठिकाणी आले, आग विझवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सांगतो. जय हिंद. साहेब, मला एक प्रश्न आहे की गेल्या 8 दिवसापासून ब्राह्मणवाड्या इथे वनवा पेटलेलं आहे. वारंवार दैनिक समर्थ गावकरीच्या माध्यमातून मी दरवर्षी जवळजवळ 4 ते 5 वर्ष आपण हा प्रश्न वनव्याचा मांडलेला आहे. जेव्हा आपण ग्रामपंचायतीमध्ये पण यांचा पाठपुरावा केला, त्यांचे जे वन अधिकारी त्यांना तिथून बोलून घेतलेले, सागर गायकर पण आहेत बरोबर. त्या टायमाला आम्ही त्यांना अधिकाऱ्यांना बोलवलं होतं की तुम्ही आग का विझवती नाही. या टायमाला त्यांचे उत्तर दर टायमाला येत होतं. दरवेळेस ते सांगत होते की हे क्षेत्र पुढे आग लागली तर या क्षेत्र आमचं नाही, हे क्षेत्र वैयक्तिक आहे, वैयक्तिक मालकीचं आहे, त्याच्यामुळे ते आग आम्ही विझू शकलो नाही. दर टायमाला ही अशी उत्तरं दिली गेली. ब्राह्मणवाड्यातले जे मोरांची संख्या आहे ती पण कमी झाली, त्याबद्दल पण आपण आवाज उठवलेला दैनिक समर्थ गावकरीच्या माध्यमातून, पण त्याच्यावर कोणती ठोस कारवाई नाही. एकेकाळी तुम्ही जर पाहिलं तर इथले स्थानिक लोक सांगतील ब्राह्मणवाड्या परिसरात आजता पण तुम्ही जर गेले तर काळवीट वगैरे म्हणजे सर्व प्रकारचे पक्षी प्राणी तुम्हाला दिसतील. तर वन खात्याला आत्तासुद्धा साहेब मी दैनिक समर्थ गावकरीच्या माध्यमातून यांना कॉल केला होता की साहेब, शिर्के साहेबांना केला होता की साहेब इथं गेस्ट हाऊसला आग लागलेली आहे. जर 2:30 वाजल्यापासून आग लागली तर त्यांना कसं काही माहिती नाही, कोणत्या कर्मचारी का म्हणजे आत्तापर्यंत आलेला नाही. मी फोन केल्यानंतर आता तो कर्मचारी आलेला स्थानिक नागरिकसुद्धा सांगतील. खरं तर उन्हाळ्यामध्ये आग लागते का लावली जाते हा मात्र प्रश्न आहे. पण वन विभागाचं काम असतं, दरवर्षी त्यांनी प्रत्येक अभयारण्याला पट्टे पाडायचे असतात आणि ते पट्टे पाडल्यानंतर जरी आगीकूच केली तर पट्टे पाडल्यानंतर आग त्याच्या पुढे जात नाही. पण या भागातील वन परिक्षेत्र असे 3 ते 4 वन परिक्षेत्र कार्यालय, एक कळसुबाई अभयारण्य, एक राजा हरिश्चंद्रगड अभयारण्य, एक अकोले वन परिक्षेत्र हे ब्राह्मणवाडा त्याच्यामध्ये येते आणि एक कळसुबाई, असे 4 आपल्याकडे राजूर वन परिक्षेत्र आहे. या वन विभागाला सर्वात जास्त निधी दिला जातो. या वन विभागाचे कायदेसुद्धा वेगळे आहेत. आपल्या घरासमोरचं झाड जरी तोडलं तरी त्याच्यावर आपल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो. मग एवढी वन विभागाची कारवाई असताना रेस्क्यू सारख्या त्यांच्याकडे गाड्यासुद्धा त्यांना दिलेल्या आहेत वन विभागासाठी. या भागातील प्राण्यांचं जतन करणं सुद्धा त्यांचं काम आहे. या भागामध्ये मला एकदा रानबाईसुद्धा रात्रीच्या वेळेस दिसला होता. या भागामध्ये मोर असन असे सृष्टी असे वन प्राण्यांचं देखील आज त्या वनव्यामध्ये मोठं नुकसान झालं. मग वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जर या भागामध्ये असा प्रकार जर 3 ते 4 वर्षापासून होत असेल तर त्यांनी त्यांचा टास्क फोर्स या ठिकाणी आणला पाहिजे आणि त्यांचं इथं कार्यालय, त्या कार्यालयामध्ये बसून या परिक्षेत्रामध्ये फेरी मारली पाहिजे. पण तसं त्यांच्याकडून होत नाही आणि जो कोणाकडून आग लावण्याचा प्रयत्न झाला असेल, एका माणसावर जर कारवाई झाली तर इतरांना त्याचा परिणाम होईल. पण इथे संगनमताने या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचं आणि काही लोकांचं संगनमत असल्यामुळे ते कोणती कारवाई तयार करणार नाही. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी ह्या प्रकरणाचं लक्ष घातलं पाहिजे. कारण या भागातील अधिकारी जास्त काळ एकाच ठिकाणी असल्यामुळं त्या अधिकाऱ्यांची 3 वर्षानंतर बदल्या झाल्या, या कर्मचाऱ्यांच्या 3 वर्षांनी बदल्या झाल्या का तिथे कोणता भ्रष्टाचार होत नाही. आणि या वन परिक्षेत्रामध्ये मी बघितलं का ह्या कार्यालयातला अधिकारी राजूरचा अधिकारी ह्या कार्यालयात सेटलमेंट मॅच्युअल बदल्या करतात. त्यामुळे त्याला माहीत झालेलं आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे आनंद पाटील असेल, त्यानंतर पडवळ असतील, त्यानंतर असे 4
विभागाचे ऑफिस आहे आणि ह्या ऑफिसमध्ये काहीच नाही. ते सर्व मला मी चांगल्या प्रकारे त्यांना ओळखतो. अनेक वेळा त्यांना सूचना केल्या. मागच्या वेळेस मी भांडलो सुद्धा. इथली एक महिला वन परिक्षेत्र अधिकारी तिला माहिती दिल्यानंतर ती आमच्याच पत्रकारांशी भांडते. आमचं काम आहे आणि ते आम्ही करणार. चुकीच्या कामाला आमचे पत्रकार कधी ठीक घालणार नाही आणि म्हणून वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या चुकीच्या गलतन कारभारामध्ये आजची देखील आग लागली आणि या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि म्हणून सार्वजनिक बांधकामने वन विभागाकडून याची वसुली करावी आणि ही इमारत पुन्हा या ठिकाणी दैशेच्या स्थितीमध्ये पूर्ण करावी आणि सार्वजनिक बांधकामने देखील तुम्हाला होत नाही ना ती इमारत ग्रामपंचायतच्या ताब्यात द्या. ग्रामपंचायत तिचं जतन करण्यास सक्षम राहील. धन्यवाद साहेब.